चला, मला ना उद्या सकाळी दावणगिरी डोशाचा नाश्ता बनवायचा आहे. त्याच्यासाठी मी आदल्या दिवशी तिथे ना सेम वाटीने 4 वाटी तांदूळ घेतलेले आहेत, अर्धा वाटी उडदाची डाळ, अर्धा वाटी साबुदाणा आणि 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. 1 चमचा मी याच्यामध्ये मेथी दाणे टाकलेले आहेत. 2-3 वेळा चांगले स्वच्छ धुवून घेतले पाण्याने आणि 5 ते 6 तास मी ते भिजत ठेवलेलं. मस्तपैकी 5-7 तासाने डाळ आणि तांदूळ चांगले मस्त फुलून आले होते. त्याच्यानंतर मी 3-4 बॅचमध्ये चांगलं वाटण हे करून घेतलेलं आहे, याची पेस्ट करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर रात्रभर मी इथे फर्मेट करायला ठेवलं होतं आणि ह्याच्यावर बघू शकता तुम्ही कसं मस्त डबल असं पीठ फुगून आलेलं आहे. ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे. एका साईडला पॅनला तापत ठेवलं होतं, त्याच्यामध्ये मी तेल आणि पाणी घालून चांगलं पॅन तापवून घेतलं आणि ह्याच्यामध्ये 2 पळी मी पीठ घातलेलं आहे आणि हलकंसं फिरवून घेतलेलं आहे, जाडसर ठेवलेलं आहे. याच्यामध्ये माझ्याकडे लोणी नव्हतं म्हणून मी बटर लावून दावणगिरी डोसे तयार करून घेतलेले आहेत. इथे मस्तपैकी नीर डोसे पण तयार झालेले आहेत. छान मस्त पीठ फर्मेट झालं होतं. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.